नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27, 28, 29 डिसेंबर 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात चक्रवात स्थितीचा परिणाम काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून बंगालच्या उपसागरामध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून भारताच्या पूर्व भागापासून ते महाराष्ट्रातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत वाऱ्याची तीव्र चक्रवात स्थिती 27 आणि 28 डिसेंबर 2024 या तारखेच्या दरम्यान सक्रिय असणार आहे। तर या चक्रवात स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रात काही भागात मध्यम जोरदार वादळी पाऊस तर काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये ढगाळ वातावरण देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अर्थात 27, 28, 29 डिसेंबर 2024 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा तामिळनाडू, तेलंगणा आणि केरळचा दक्षिणी परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक, गोवा राज्याचा परिसर मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। तसे भारताच्या पूर्व भागाकडे पावसाचा जोर कमी असून बहुतांश ठिकाणी वारे वाहण्याचा जोर बघायला मिळणार आहे। तर भारताच्या उत्तर भागातून महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। धागलपूर, बिलर्जत, कानामडी, अडाली, तेलसंग इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे कागल, जैनवाडी, सल्लगा, शिरगोपी, रायबग, चिकोडी, निपाणी इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा तुरळक ठिकाणी राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर पावसाची शक्यता बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन या भागात बघायला मिळणार आहे। मेढा, उडाले इकडे मध्यम स्वरूपात राहील। माखनजन, कोयना, पटण, अरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, चाकदेवखेड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। आणि तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली जिल्ह्यामध्ये सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। आणि इचलकरंजी, शिरगोपी, कोडाची, रायबग, इडकल इकडे हलका मध्यम राहील। निपाणी, चिकोडीला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके, सांगोळे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। खर्डी, पंढरपूर, बालवानी, पिलवी, म्हसवड, अकलूज, माळशिरस, बेंबलेटे, मुरणी इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वांगी, केरण, परंडा, केटूर, बेगोंडोड, बिगवन इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असणार आहे। सातारा जिल्ह्याकडे बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, नांदल, अद्राकी, मोलदिक्सल मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगाव, निंदाल, देहवाडी, औंध, पुसेवली, मायणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कोयना, पटण, अरळ, आरवाडे, मेढा, उडाले, घोगरे इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। रावडी, बोरशिरवालाई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। माड, वर्धन, गोरेगाव इकडे हलका मध्यम राहील। लवासा, जिटे, व्याहले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज आहे। खोपोली, कसमतच्या भागात असणार आहे।
आणि कर्जत कुसत पेटणार आहे। इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी असणार आहे। आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे चाकण, शिंदे, आळंदी, पुनावाले हलक्या स्वरूपात राहील। वाडा, मनसर, जुन्नर, ओतूर, आले आणि गरवाडी, घारगाव, मांडवे इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच पाबल, मलटण, कवटे, शिक्रापूर, राऊ, नार्वे, बोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे, दारी, लोणी, कालभोर, व्याले, सोनापूर, खेटपल्ले, सासर, जेजुरी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये बिगवन, केटूर, बेगोंडोड, करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, दौंडला जोरदार स्वरूपात राहील। कर्जत आणि बिटकीवाडी, कुलधरण, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। राळेगाव, सुरेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, कुडगाव, धनगरवाडी, भगूर, पातळीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बांबुरी आणि भानास, नेवासा, रावरी, देवळी, परवारा, श्रीरामपूर या भागातही जबरदस्त वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, वरवंडी, अश्वी, लोणी, संगनवेर, राजूर, अकोला गारपीटचा जोर राहील। श्रीरामपूर, तालिकाबान, पुलतांबा इकडे मध्यम स्वरूपात राहील। शिर्डी, पुलतांबा, जवळके, कोपरगावले हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच नाशिक जिल्ह्याकडे आणि पालघर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ स्थिती राहील। इगतपुरी, मुनगाववाडी, वारे आणि देवळाई, पांडुर्ली, सिन्नर, टिडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मंजूर, देगाव, लसलगाव, पाटोदा, मनमाड, कुसुमाडी इकडे हलका मध्यम पाऊस असणार आहे। वणी, डोडांबे, चांदवड, सौदाने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। ममदापूर, बाराम, तालवडले हलक्या स्वरूपात राहील। नांदगाव, मालगाव, नांद्राणे, शिरोळ, निमशोडी, अंजंग, नामपूर, चिंचवे, ताराबदलाई गारपीट पावसाचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचवे, अंजाले, कुसुंबे, चिंचवड, चिंचखेड, साक्री, बॅड, दिवी, दुसाने, टिटाणे हलका मध्यम पाऊस राहील। नंदुरबार, रणाला, खरपाली, शहादा, तलोडा, अक्कलकोवा हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये जापोरे, गोडी, सल्ले, सत्रेसेन, भालवाडी, वाडीबिके, मालगाव, असोल, केटिया इकडे हलका मध्यम पाऊस राहील। धुळे, अंजंग, अरबी, भोकरून इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आटगाव, विरापुरा, यावल, फैजपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव, धरणगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। मुक्ताईनगर, दासराखेड, आदळ, बुद्रुक, तिघी, नांदुर्णा, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, मोटाला इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। पौर, जामनेरले जोरदार पावसाचा अंदाज आहे। बडगाव, पाचोरा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये साईगव्हाण, चाळीसगाव, अंबाला, कन्नड, हतनूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अळगोपा, देवगाव, फुलंब्रीलाई मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर, सांगसी, पिंपरी, काचूर, पाचूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। लिंबे, जळगाव, बिडकीन, ढाकेपाल, गंगापूर, पैठणलाई जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, बगूर, पातळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। जसे मंगळूर, रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचूर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे गुलाबपांगरी, तारगाव, जालना, बदनापूर या भागात असून देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, दाभाडी, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा या भागात भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसामध्ये। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला मध्यम स्वरूपात राहील। मंजलगावलाई मध्यम स्वरूपात राहील। बीडकर, कमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। वडवणी, तळेगावलाई मध्यम स्वरूपात राहील। सिसोद, सोनपेठ, गंगाखेडला हलक्या पावसाचा अंदाज आहे। येलम, चौसाला, पाटोदा, जामखेड ते हलका मध्यम असून गारपीटचा जोर राहील। धारूर, किल्लाई हलके मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसोगो, अहमदपूरलाई हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवमध्ये कळमाचा, तारखेड, बोम इकडे गारपीट पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, धाराशिव, वैरभंग, पाणीगाव, बार्शीला मध्यम स्वरूपात राहील। लातूर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। लातूर, रेणापूर, बोकडा तसेच आजूबाजूचा बराचसा परिसर अंशतः ढगाळ स्थितीत राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, रावणकोला, लातूर रोड, अहमदपूर, मुखेड इकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे नरशी, कवठा, कंधार, लोहा, गंगाखेड, पालम इकडे हलका मध्यम राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परतूर, मट्टा, सेलू, अष्टी, पाथरीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वागला, मुखेड, भोकर, पेटोंबरी, कुंडलवाडी, धर्माबाद, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली, कळमनुरी, इनापूर, मागाव, मावलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोड, लोणी, लोणार, बिबी, मेहकर, डोंगर जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात राहील। कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवाड, बुलढाणा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। मोटाला, पिंपरी, गवली, बोहड आणि खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, दसराखेड, मलकापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील।
तसेच अकोला जिल्ह्याकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा, खामगाव, शेवगाव या भागात असून उत्तरेकडे जोर जास्त राहील। अकोट, हिरवाखेड आणि अंधुणा पातोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। म्हासराखेड, जळगाव, जमत, पलसी, अलिवाडी, अंबारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरावती जिल्ह्याकडे भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच नांदगाव, आसेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी, अचलपूर, चिखलदरा, रिसालदारणी या भागात भयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मोजारी, तळेगाव, आष्टी, कर्जना, दुर्गवाडा, काटी, जळखेडा, वरुड, नरखेड, मोर्शी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव रेल्वे मध्यम स्वरूपात राहील। पुलेगाव, पुलगाव, बाबुलगाव हलका पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटखेड, दारवा, यवतमाळ या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। रुई, जवई, अर्निद्य आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा हलका मध्यम राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर पांढरकवडा, घाटांची करंजी हलक्या स्वरूपात राहील। वडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट ढगाळ स्थित राहील। वर्धा, जामणी, तुळजापूर इकडे ढगाळ स्थित राहील। अरबी वडण, लाडगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। धोतेवाडा, कोडाली, काटोल, नागपूर इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। बडेगाव, बिचवा, सवसरला मध्यम स्वरूपात राहील। आणि नागपूर जिल्ह्याकडे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे आणि भंडारा जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। भंडारा जिल्ह्यात भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, घोटी, अकोला, वनेरा, खरपसर इकडे हलका मध्यम राहील। आणि गोंदिया जिल्ह्याकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसेच स्थिती चंद्रपूर जिल्ह्यात देखील असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।